नमस्कार मंडळी, आज आपण केली तुरीच्या सोल्यांची भाजी. चवीला अप्रतिम लागते. अगदी कमी साहित्यात तयार होणारी पारंपरिक आपली भाजीची रेसिपी आहे. विदर्भ स्पेशल भाजी आहे. यासाठी आपण तुरीच्या शेंगा घ्यायच्या आहे. शेंगा छान निवडून घ्यायचे, त्याचे दाणे काढून घ्यायचे, दाणे निवडून आणि धुवून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये अगदी थेंबर तेल घालायचं आहे. त्यामध्ये हे दाणे भाजून घ्यायचे. दाणे कितपत भाजायचे आहेत तर दाणे ना आपल्याला भाजताना असे फुलल्यासारखे दिसतात, म्हणजे भाजले गेले की थोडेसे फुलतात, तोपर्यंत आपण भाजून घ्यायचे. त्यानंतर दाणे आपण काढून घ्यायचे आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 कढीपत्त्याची पानं, जिरं, थोडीशी कोथिंबीर, छोटासा आल्याचा तुकडा, हे काय करायचं आहे मिक्सरमध्ये आपण पाणी न घालता मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे. हा क्रश जो आहे ना हा काढून घ्यायचा आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आपले तुरीचे दाणे घालायचे. पहिले कोरडे फिरून घ्यायचे, नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्त वाटून घ्यायचे. अगदी पेस्ट करायची नाही आहे, परंतु बारीक वाटायचे. कढईमध्ये तेल गरम करायचं. या भाजीला ना फार तेलाची गरज नसते. अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी तडतडली कढीपत्त्याची पानं घालायची. नंतर आपण केलेला क्रश घालायचा. आपला क्रश परतला गेला की त्यामध्ये घालून घ्यायची हळद आणि त्याबरोबर थोडंसं घालून घेतलं आहे मी धण्याची पावडर. तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल, परंतु याला हिरवी मिरची जास्त घातल्यास लाल तिखटाची गरज राहत नाही. कुठलाही मसाला घालायची गरज नाही आहे. आवश्यकतेनुसार मस्त पाणी घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. एक उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर भाजी मस्त उकळी येऊ द्यायची आहे. 4 ते 5 मिनटं, म्हणजे भाजी छान शिजून येते. ही भाजी शिजल्यावर थोडी घट्ट होते, त्या बेताने पाणी घालायचं आहे. तर अशी ही तुरीच्या सोल्यांची भाजी नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र